महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहे। वातावरण हे जसजसं दिवस जवळ येत चाललेले आहेत, वातावरण गरम होत चाललेलं आहे। आज आपण मलबार तालुक्यामध्ये गिरगाव या ठिकाणी आलेलो आहे। गिरगावमधून मलबार हिलमधून अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहेत, रवींद्र ठाकूर। पूर्वी हे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी होते, परंतु ठाकूर साहेब असं काय झालं की आपण काँग्रेसमधून या ठिकाणी सध्या आपण अपक्ष उमेदवार म्हणून आपण या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात? माझा काँग्रेसचं असं मी काँग्रेसला 2 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं होतं की आपल्याकडे ही सीट घ्या आणि इथे मराठी उमेदवार द्या तर आपल्याला जास्त फरक पडेल, पण त्याने काय आमचं ऐकलं नाही आहे आणि ती सीट आपल्याला सेना उभाटाला देण्यात आली। त्याच्यामुळे आम्हाला काही मराठी लोकांचा विषय मांडण्यात आम्हाला जमत नाही, त्या भरपूर अडचणी येतात आहेत। यासाठी मला मग शेवटी कुठे आमच्या गिरगावातील लोकांनी सांगितलं की आपण एक मराठी उमेदवार म्हणून तूच उभा राहा आणि आपण तुम्हाला सगळे सहकार्य करू, असं सगळ्या पक्षातील लोकांनी आम्हाला सांगितलं। त्यामुळे मी तसं उभा राहिलो आहे। मराठी आणि अमराठीचा मुद्दा घेऊन आपण प्रचार करताय, नक्की काय आहे याच्यामध्ये? काय माहिती का, अमराठी म्हणजे मी स्पष्ट सांगितलं की मारवाडी आणि ह्या लोकांनी जे चालवलं आहे की मराठ्यांवरती अन्याय चालला की खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांचे सगळं म्हणजे यांनी हे खायला पाहिजे ते काय, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला हे खायला पाहिजे ते खायला? प्रत्येक माणसाला स्वतंत्र आहे, व्यक्ती स्वतंत्र आहे, बोलण्याचं स्वतंत्र आहे, तर खाण्याचंही स्वतंत्र पाहिजे। आणि तुम्ही असं सांगू शकत नाही की आम्हाला ह्याच हे खायला पाहिजे खायला। आज तुम्ही बंधनं घालू शकता, पण आम्ही दुसऱ्यांवरती बंधनं घालू नका, मराठी माणसावर बंधनं घालू नका, कारण आम्ही आयुष्यभर इथे काढलेलं आहे। आमचा मराठी ह्या गिरगाव एरिया म्हणजे अख्खा मराठी एरिया असल्याकारणाने तुम्ही याच्यावर काही बंधनं आणून देऊ नका। आम्ही आज पूर्वीपासून इथे राहत आहे आणि राहणार आहे। आता याच्यामध्ये अजून एक काय आहे की सेंटर प्लाझा हे मराठीचं म्हणजे बोलता मराठी टॉकीज म्हणून आपण त्याला ओळखलं जात होतं। आज त्या तिकडे मराठी एक पण पिक्चर लागत नाही आहे आणि हिंदी पण पिक्चर लागत नाही, तो तिकडे अक्षरशः देरासर म्हणून त्याचा उपयोग केला जातो। आज यासाठी माझा विरोध आहे, कारण आज कुठे मराठी कुठच्याच म्हणजे आता हल्ली तर पिक्चर नाहीच आहेत, पण तरी पण एक मराठी एक थिएटर म्हणून पाहिजे तर थिएटरच नाही आहे इथे गिरगावामध्ये, याचा मला विरोध आहे। त्या दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता अजून एक काय खोताची वाडी, आपल्या खोताची वाडीमध्ये जे आपलं हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलेलं आहे गव्हर्नमेंटनी, त्या हेरिटेजमध्ये सुद्धा तिकडे अनेक असे बंगले आहेत की हेरिटेज तिकडे रिपेअर करू शकत नाही, पण आजच्या स्थानिक आमदारांनी त्या तिकडे हेरिटेजचा दर्जा नष्ट करून तिकडे त्यांनी एक बंगल्याला त्यांनी एक देरासर बांधून त्यांचा फंड असा मला असं ऐकू येत आहे की तिकडे फंड त्यांचा वापरण्यात आला आहे। तर हे चुकीच्या गोष्टी आहेत, या चुकीच्या गोष्टी होत चाललेल्या आहेत। तुम्ही देरासर बांधा, पण उगाचच कुठच्याही नवीन देरासर बांधा ना, तुम्हाला कोण नाही बोलत आहे, पण हेरिटेज असलेल्या जागा तुम्ही घेऊन ती तिकडे देरासर बांधू नका, हे माझा विरोध आहे। एवढं मला बोलायचं आहे। तसंच आता तसंच एक काय गोष्ट म्हणजे केळेवाडीतून जो आपण ब्रिज जातो, आज गिरगावकरांना किती त्रास होतो। आज 7 एक वर्ष झाली असतील त्या ब्रिज पडला आहे, तो म्हणजे ब्रिज पाडण्यात आला आहे, तो ब्रिज पाडून आज कुठचाच आमदार खासदार त्याच्या लक्ष देत नाही आहे। आज गिरगावकरांना किती त्रास होतो, तिकडे भरपूर काय ॲक्सिडेंट झालेले आहेत रस्ता क्रॉस करताना। म्हणजे चनी रोडला लागणारा जो जॉईंट होणारा ब्रिज हा अक्षरशः म्हणजे तो आज 7 वर्ष आले कुठचाच आमदार खासदार तिकडे लक्ष देत नाही आहे। आणि स्थानिक आमदारांनी तर आता परवाच म्हणजे इलेक्शनच्या आधी एक आठवडा भूमिपूजन केलं, पण तिकडे अजून काम चालू नाही आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या गोष्टी होत चाललेल्या आहेत, त्यासाठी मला सगळ्या गिरगावकरांनी उभं केलेलं आहे मराठी उमेदवार म्हणून। तसा एक मॅथ्यू रोडचा आणि नित्यानंदीकडे आम्हाला सुशोभीकरण पाहिजे, त्या सुशोभीकरण आम्ही नाही बोलत नाही, सुशोभीकरण पाहिजे, पण तुम्ही हा पण विचार करा त्या सुशोभीकरणात मराठी लोकांची नावं द्या। आज त्यांच्या मुलींची नावं दिली आम्हाला, त्याच्यावर त्यांचे गुरु आहेत सगळं काय, पण आज ते अहमदाबादला असलेल्या लोकांची नावं देण्यापेक्षा आपल्या ह्या गिरगावातील लोकांची भरपूर आहेत, समाजसेवक भरपूर आहेत, मोठमोठे नेते आणि आज फिल्म स्टार आहेत, सगळे काय झालेले आहेत आज गिरगावात, तर मराठी यांची नावं दिली असते तर आम्हालाही आनंद वाटला असता। पण हे जर काय चाललं आहे ना, हे म्हणजे एक मारवाडी म्हणजे गुजराती आणि गुजराती चांगले आहेत, गुजरातीला आपल्या पूर्वीपासून इथे आहे, पण आज हे बिझनेस करायला आलेले लोक मारवाडी वर्ग हा तो फक्त एक आपल्याला ह्या मलबारीतून आपल्याला कसं बाहेर करता येईल त्याचे हे प्रयत्न चालू आहेत। आणि मराठी माणसाला दिवसण्याचं काम म्हणजे त्यांनी जाणून बुजून करतात आहेत। आणि याचं ना मी मागे पण माझ्या याच्यात सांगितलं की आपल्याला इथे हिंदूंची मंदिरं तोडून मोठमोठी टावर बांधतात आहेत,
त्यालाही माझा विरोध आहे की मला गिरगावती लोकांनाही विरोध आहे. गिरगावती लोकांनी त्यासाठी तर मला उभं केलेलं आहे की बाबा आपल्याला कुठेतरी म्हणणं आपल्याला मांडण्यासाठी आपली जे मतं आहेत ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला उभं राहणं गरजेचं आहे. आज मला एवढंही देखील मला माहिती आहे की काय होणार आहे इलेक्शनला, पण जर का मराठी माणूस सर्व एकत्र येऊन जर मला वोटिंग केलं तर मी निश्चितच विजयी होऊ शकेल एवढी मला गॅरंटी आहे. ते आता आता BJPचे मंगलप्रभात लोढा आहेत, त्यानंतर इथे शिवसेना उभाटाचे भैरू चौधरी आहेत. ते एक दोन्ही मारवाडी असल्यामुळे मला एक गिरगावती लोकांनी मराठी म्हणून मला उभं केलं आहे. तर मला जर मराठ्यांची मतं मिळाली सर्व तर मी नक्कीच विजयी होईल असं मला वाटतं. हे आपल्यासोबत रोखटोक बोलणारे होते रवींद्र ठाकूर. बघूया मलबारील विभाग, खेतवाडी, गिरगाव या ठिकाणी असणारे मराठी भाषिक स्थानिक पुत्र हे कितपत यांना मतदानाच्या दिवशी मतदान पेटीमध्ये आपलं मत देतात. राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.